मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सम इम्पॉर्टंट टर्म्स इन जॉमेट्री. पहिली जी टर्म आहे ती आहे सेगमेंट. या फिगर कडे बघा, दिस इज द सेगमेंट. मग या सेगमेंटची डेफिनेशन काय आहे? द युनियन ऑफ सेट ऑफ ऑल पॉइंट्स बिटवीन ए अँड बी इन्क्लुडिंग पॉइंट ए अँड बी इज कॉल्ड एज सेगमेंट. म्हणजे या ए आणि बी या पॉइंटच्या मधात जितकेही पॉइंट आहे त्या सर्व पॉइंटचा युनियन आणि पॉइंट ए आणि पॉइंट बी या सर्व पॉइंटला मिळून जो तयार होतो त्यालाच म्हणतात सेगमेंट. अँड ए अँड बी आर कॉल्ड ॲज द एंड पॉइंट ऑफ द सेगमेंट. आणि हा सेगमेंट कसा लिहितात? सेगमेंट ए बी इज ऑल्सो रिटन ॲज segment AB or simply seg AB, or it is also written as seg BA. Segment seg AB or seg BA या प्रकारे सुद्धा लिहिल्या जातो. त्यानंतर the distance between the end point of A and B are called as length of the segment. या A आणि B या दोन पॉइंट मधलं जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सलाच त्या सेगमेंटची लेंथ असं म्हणतात. आणि ते कसे लिहितात? इट इज रिटन ॲज लेंथ ए बी, और इट इज ऑल्सो रिटन ॲज डिस्टन्स ए बी, और इट इज ऑल्सो रिटन ॲज सिम्पली ए बी. अशा प्रकारे सुद्धा आपल्याला त्याचं डिस्टन्स लिहिता येते. म्हणजे समजा याची लेंथ 5 आहे, ए आणि बी मधलं डिस्टन्स 5 सेंटीमीटर जर असेल तर याला लेंथ ए बी is equal to 5 centimeter, or it is also simply written as AB is equal to 5 centimeter. या प्रकारे आपल्याला त्या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स लिहिता येते किंवा सेगमेंटची लेंथ लिहिता येते. त्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे तो आहे कॉन्ग्रुएंट सेगमेंट. आता कॉन्ग्रुएंट म्हणजे काय आपल्याला माहितच आहे. कॉन्ग्रुएंट मीन्स जर कुठल्याही दोन वस्तू एकमेकाशी जर तंतोतंत जुळत असेल तर त्याला आपण कॉन्ग्रुएंट आहे असं म्हणतो. एकरूप म्हणजे जसं हे दोन हात आहे एकमेकाला तंतोतंत जुळतात, याचा अर्थ हा हात आणि हा हात एकमेकाला कॉन्ग्रुएंट आहे. याच प्रकारे सेगमेंट जर कॉन्ग्रुएंट आपल्याला म्हणायचे असतील तर सेगमेंटच्या बाबतीत काय जुळायला पाहिजे? सेगमेंटच्या बाबतीत त्यांची लेंथ जुळायला पाहिजे. म्हणजे समजा हा सेगमेंट ए बी आहे, हा 5 सेंटीमीटरचा आहे. दुसरा सेगमेंट सीडी आहे, हा पण 5 सेंटीमीटरचा आहे. म्हणजे हा सेगमेंट सीडी जर याच्यावर उचलून जर एबी वर ठेवला तर तो एबीशी तंतोतंत जुळतो, म्हणून त्या दोन्ही सेगमेंटला कॉन्ग्रुएंट सेगमेंट आहे असं म्हणतात. इफ द लेंथ ऑफ टू सेगमेंट्स आर इक्वल देन टू सेगमेंट्स आर सेड टू बी कॉन्ग्रुएंट. इन अबोव फिगर, या फिगर मध्ये एबी and CD both segment have length 5 centimeter. So we can say that AB is equal to CD. आणि ते कसं लिहितात? सेगमेंट AB मधात कॉन्ग्रुएंटचं साइन आणि दुसरा सेगमेंट CD मीन्स सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CD. या प्रकारे आपल्याला त्या दोन सेगमेंट मधली कॉन्ग्रुएन्सी लिहिता येते. थर्ड जो पॉइंट आहे प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. कॉन्ग्रुएंट सेगमेंटच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत? पहिली प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्सिव्हिटी. म्हणजे काय? सेगमेंट एबी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एबी. म्हणजे प्रत्येक सेगमेंट हा स्वतःशीच कॉन्ग्रुएंट असतोच, कारण त्याची लांबी जेवढी आहे तेवढीच राहणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक सेगमेंट हा स्वतःशी कॉन्ग्रुएंट असतो. सो यू कॅन से दॅट सेगमेंट एबी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एबी. त्याचप्रमाणे सिमेट्री प्रॉपर्टी दुसरी, if segment AB is congruent to segment CD. म्हणजे जर हा सेगमेंट AB आहे, हा सेगमेंट CDC कॉन्ग्रुएंट आहे. याचा अर्थ काय? सेगमेंट AB आणि सेगमेंट CD या दोन्ही सेगमेंटची लेंथ सारखी आहे. जर सेगमेंट AB हा सेगमेंट CD शी कॉन्ग्रुएंट असेल तर सेगमेंट CD हा AB ला congruent असेल. So this is called as symmetry property. If the segment AB is congruent to segment CD, then segment CD is congruent to segment AB. पहिला जर दुसऱ्याशी congruent असेल तर दुसरा पहिल्याशी congruent असतो. त्यानंतर ट्रान्झिटिव्हिटी तिसरी प्रॉपर्टी आहे.
तर ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी कुठली आहे? इफ सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सी डी. म्हणजे पहिला सेगमेंट जो आहे हा समजा दुसऱ्या सेगमेंट संग कॉन्ग्रुएंट आहे आणि सेगमेंट सी डी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ई एफ. म्हणजे हा जो सेगमेंट सी डी आहे हा एक तिसऱ्या सेगमेंट संग कॉन्ग्रुएंट आहे ई एफ सोबत. देन सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ई एफ. म्हणजे पहिला सेगमेंट दुसऱ्या सेगमेंटशी कॉन्ग्रुएंट असेल. म्हणजे समजा याची लेंथ 5 सेंटीमीटर आहे, तर याची लेंथ 5 सेंटीमीटर असेल, म्हणजे हा याच्याशी कॉन्ग्रुएंट झाला. आणि हा दुसरा सेगमेंट तिसऱ्या सेगमेंट संग कॉन्ग्रुएंट असेल, म्हणजे याची सुद्धा लेंथ 5 सेंटीमीटर असेल, म्हणजे तीनही सेगमेंट एकमेकाशी कॉन्ग्रुएंट झाले. म्हणून आपण म्हणतो की इफ द सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सी डी अँड सेगमेंट सी डी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ई एफ, देन segment AB is congruent to segment EF. This property is called as transitivity property. पुढचा जो पॉइंट आहे तो आहे मिड पॉइंट ऑफ ए सेगमेंट. म्हणजे एखाद्या सेगमेंटचा मध्यबिंदू काय राहील. लेट अस कन्सिडर द सेगमेंट एडी. या सेगमेंट AB चा M जो आहे हा मिड पॉइंट आहे, म्हणजे मध्यबिंदू आहे. जर हा मिड पॉइंट असेल तर हा मिड पॉइंट या एडी सेगमेंटचे दोन इक्वल पार्ट करेल. म्हणजे AM आणि MD हे दोन पार्ट जे आहे हे इक्वल असतील, म्हणून आपण याच्यावर दोन सारख्या मार्किंग मारलेले आहे. म्हणजे याचा अर्थ की सेगमेंट AB आणि सेगमेंट MD हे एकमेकाशी कॉन्ग्रुएंट आहेत. इफ A', M' D and सेगमेंट AM इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट MD. म्हणजे जर AM आणि D हे कोलिनियर असतील आणि AM आणि MD हे दोन्ही डिस्टन्स जे आहे हे सारखे असतील, म्हणजे AM आणि MD हे दोन्ही सेगमेंट एकमेकाशी कॉन्ग्रुएंट असेल, तर M इज कॉल्ड ॲज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AD. इन फिगर AM इज इक्वल टू MD. AM आणि MD सारखे आहे, तर M हा AB चा मिड पॉइंट आहे. जर हा मिड पॉइंट जर असेल तर हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स AD ह्या डिस्टन्स पेक्षा हाफ असेल. मीन्स म्हणजे हा AD जर सेगमेंट 10 सेंटीमीटरचा असेल आणि M हा जर मिड पॉइंट आहे, याचा अर्थ AM हे डिस्टन्स 5 सेंटीमीटर आहे आणि MD हे डिस्टन्स 5 सेंटीमीटर आहे. मीन्स AM इक्वल टू MD इज इक्वल टू हाफ टाइम्स AD. या AD च्या ते अर्ध राहील. पुढचा जो पॉइंट आहे तो पॉइंट आहे कंपॅरिझन ऑफ सेगमेंट. म्हणजे दोन सेगमेंटची तुलना आपण कशी करणार आहोत. कुठला सेगमेंट लहान आहे, कुठला सेगमेंट मोठा आहे, की ते दोन्ही सेगमेंट सारखे आहे. दॅट इज कॉल्ड एज कंपॅरिझन ऑफ टू सेगमेंट. इफ लेंथ AB is less than length CD, then segment AB is less than segment CD. या फिगर कडे पहा. या सेगमेंट जो आहे AB हा आपल्याला लहान दिसतो आहे आणि CD जो दुसरा जो सेगमेंट आहे हा आपल्याला मोठा दिसतो आहे. याचा अर्थ याची लेंथ याच्यापेक्षा लहान आहे. इफ द लेंथ ऑफ दिस सेगमेंट is less than the segment CD, that means this segment less than segment CD. Or we can also say that segment CD is greater than segment AB. किंवा हा सेगमेंट CD जो आहे हा सेगमेंट AB पेक्षा मोठा आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि कसं लिहितात. सेगमेंट AB less than segment CD or segment CD is greater than segment AB. पुढचा पॉइंट आहे रे AB. सपोज A and B आर द टू डिस्टिंक्ट पॉइंट. A आणि B हे दोन वेगवेगळे पॉइंट आहे. देन द युनियन ऑफ ऑल पॉइंट्स. या A आणि B या सेगमेंट वरील सर्व पॉइंटचा युनियन अँड द पॉइंट P आणि त्यामध्ये अजून कोणता पॉइंट P. या सगळ्या पॉइंटचा युनियन सच दॅट A' B' P म्हणजे जिथं
ए बी आणि पी हे कोलिनियर असायला पाहिजे. अशा सर्व पॉइंटचा जो सेट आहे त्यालाच आपण म्हणतो रे. अँड हिअर पॉइंट ए इज कॉल्ड ॲज एंड पॉइंट ऑफ रे ए बी. आणि हा जो आहे हा रे ए बी या प्रकारे लिहितात रे ए बी. आणि तो ज्या ठिकाणाहून सुरू होतो जिथे त्याचा एंड पॉइंट असतो त्या ठिकाणाला त्याचा एंड पॉइंट असं म्हणतात. या ठिकाणी तो या डायरेक्शन न तो इन्फायनाइट डिस्टन्स न जाईल पण या एका बाजूने त्याला एक एंड पॉइंट राहील, तो राहील हा एंड पॉइंट ए. त्यानंतर आपल्याला पाहायचा आहे नेक्स्ट पॉइंट परपेंडिक्युलॅरिटी ऑफ सेगमेंट ऑर रेज. म्हणजे दोन रेज किंवा दोन सेगमेंट हे एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत असं आपण केव्हा म्हणू शकू. तर सपोज लेट्स कन्सिडर दिस फिगर. यामध्ये आपल्याला दिसते आहे की दोन सेगमेंट आहेत किंवा दोन लाईन आहेत ज्या एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. इफ द लाईन कंटेनिंग टू सेगमेंट किंवा टू रेज or a ray and the segment are perpendicular to each other. म्हणजे जर दोन रेज किंवा दोन लाईन किंवा दोन सेगमेंट किंवा एक लाईन आणि एक सेगमेंट हे एकमेकाला जर परपेंडिक्युलर असेल म्हणजे जे 90च्या अँगल मध्ये जर एकमेकाला इंटरसेक्ट करत असेल देन दिस टू सेगमेंट और टू रेज और द सेगमेंट अँड द रे आर सेड टू बी परपेंडिक्युलर टू इच अदर. आणि या फिगर मध्ये जर आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की ए बी आणि सी डी जे आहेत हे एकमेकाला 90च्या अँगल मध्ये इंटरसेक्ट करत आहे. सो वी कॅन से दॅट ए बी इज परपेंडिक्युलर टू लाईन सी डी. ए बी जो सेगमेंट आहे हा लाईन सी डी ला परपेंडिक्युलर आहे. और वी कॅन से दॅट सेगमेंट ए बी इज परपेंडिक्युलर टू रे सी डी. किंवा हा जो सेगमेंट आहे या रे सी डी ला परपेंडिक्युलर आहे असं म्हणतात. पुढचा जो पॉइंट आहे तो पॉइंट आहे डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम अ लाईन. म्हणजे एखाद्या लाईन पासून एखाद्या पॉइंटचं डिस्टन्स म्हणजे नेमकं काय असतं ते. इफ द सेगमेंट सी डी हा सेगमेंट सी डी जो आहे इट इज परपेंडिक्युलर टू लाईन ए बी. यावर परपेंडिक्युलर आहे अँड द पॉइंट डी लाई ऑन अ लाईन ए बी. हा परपेंडिक्युलर आहे आणि हा जो पॉइंट डी जो आहे हा त्या लाईन ए बी वर आहे. देन द लेंथ ऑफ सेगमेंट सी डी इज कॉल्ड ॲज डिस्टन्स ऑफ ए पॉइंट सी फ्रॉम लाईन ए बी. तर या सीडीचं जे डिस्टन्स आहे तर किंवा या सीडीची जी लेंथ आहे याच लेंथला या पॉइंट सी च या लाईन ए बी पासूनच डिस्टन्स असं म्हणतात. आता बघा या पॉइंट हा जर पॉइंट आहे बाहेर तर या पॉइंट पासून याच्यावर अनेक आपल्याला डिस्टन्स काढता येतील. या प्रकारे हे सगळे डिस्टन्सच असतील पण आपलं नेमकं डिस्टन्स कोणतं तर या पॉइंट पासून आपण जो परपेंडिक्युलर टाकू ते शॉर्टेस्ट डिस्टन्स राहील. आणि ते शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजेच या पॉइंटचं या लाईन पासूनच असलेलं डिस्टन्स आहे. द पॉइंट डी इज कॉल्ड ॲज फूट ऑफ परपेंडिक्युलर. या पॉइंट डी ला फूट ऑफ परपेंडिक्युलर असं म्हणतात. इफ लेंथ सी डी इज इक्वल टू ए जर या सीडीचं डिस्टन्स किंवा लेंथ ए असेल देन द पॉइंट सी इज ॲट अ डिस्टन्स ए फ्रॉम द लाईन ए बी. तर हा जो पॉइंट आहे हा या लाईन पासून ए इतक्या डिस्टन्सवर आहे. म्हणजे समजा हे जर 5 सेंटीमीटर असेल तर हा जो पॉइंट आहे या लाईन ए बी पासून 5 सेंटीमीटर अंतरावर आहे. तर या होत्या काही इम्पॉर्टंट टर्म्स इन जॉमेट्री मधल्या. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.